श्रमिकांचा लोककला महोत्सव या संकल्पनेतून ठाण्याला हा कार्यक्रम आपण महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित केला आहे। संकल्पना स्पष्ट आहे। महाराष्ट्रामध्ये नैसर्गिकरित्या लोककला लोकवाद्य ज्या पद्धतीचं काम ज्या व्यक्ती करतात त्यातनं निर्माण होणाऱ्या कामाच्या जागेवरना निर्माण होणारे स्वर धून या आधारावर एक लोककला विकसित होत गेली। एका रोजगारावरना सुद्धा लोककला विकसित होत गेल्या आणि मग त्या सगळ्या माझ्या श्रमिकांच्या लोककलांना आणि महाराष्ट्रात त्याची परंपरा खूप मोठी आहे, संपन्न आहे, एकत्रितरित्या महाराष्ट्रासमोर आणणं या भावनेने विभागाकडून हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलाय। आणि आपण बघाल या ठिकाणी दळणावर दळणारी माझी माय त्यातनं निघणारा घर्षणाच्या धुनीतून ती ओवी गाते, ती आमची एक लोककला आहे। त्या ठिकाणी आदिवासी बांधव माझा आपण दिवसभर केलेल्या मेहनतीने थकल्यानंतर स्वतःच्या मनोरंजनासाठी त्याने उभा केलेला तारपा नृत्य ही आमची लोककला आहे। विठ्ठलाच्या भेटीला जाताना माझा वारकरी स्वतः चालत असताना सुद्धा थकवा तर त्याला येतच नाही, पण स्वतः बरोबर विठ्ठलाचं नाव घेताना सर्व समावेशकता आणण्यासाठी जे वारकरी करतो ती आमची लोककला आहे। अगदी कोळी बांधव आगरी बांधवांपासून आता रेल्वेच्या इंजिनावर जो माझा श्रमिक जातोय कामाला व येतोय त्या पट्टीच्या आवाजातून येणारा रेल्वेच्या इंजिनातून तो काही ना काही संगीत नृत्य निर्माण करतोय। अशा विविध कलांचा एकत्रितपणे हा महोत्सव या ठिकाणी होतो, याचा मला खूप आनंद आहे। आमचे नेते या ठिकाणी मस्के साहेब, वाघुले, लेले ही आमची सगळीच मंडळी या कार्यक्रमात आली आणि हा कार्यक्रम संपन्न झाला, याचा मला आनंद आहे। सर, पुढच्या काही वर्षांमध्ये देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला आता हिंदू आणि मुस्लिम हे दोन तुकडे मोदी आणि शहा करणार आहेत, त्यांचे त्याच प्रकारचे देशाला जाळून टाकण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत असा आरोप रोखठोक म्हणून संजय राऊत यांनी केलेला आहे। थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर त्यांनी आज केली। खरं तर संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यावी का या स्तरावरची वक्तव्य संजय राऊत यांची नसतात। ज्यांच्या मेंदूचेच दोन भाग झालेले आहेत आणि ते दोन्ही भाग एकाच ठिकाणी वाहत आहेत, ती म्हणजे मला सत्तेची भूक आहे या पद्धतीने काम करणारे संजय राऊत आहेत। होय, दोन तुकडे जरूर आहेत। अमित शहा, नरेंद्र मोदी, भाजप, एनडीए, महाराष्ट्रात देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा ही सगळी मंडळी आणि ते दोन विभाग एवढेच आहे, राष्ट्रीय आणि अराष्ट्रीय। जो राष्ट्रीय भावनेने काम करतो त्यांच्यावर आम्ही आहोत, जे अराष्ट्रीय भावनेच्या मतांना पाणी घालतात ते कोणाकडे आहेत याचं उत्तर संजय राऊत यांनी द्यावं। औरंगजेबच्या कबरवरून आता संसदेत जो नरेश मस्के यांनी कागदावरून आवाज उचलला त्याच्यानंतर आता बजरंग दलाच्या हिंदू संघटना एकवटलेल्या आहेत आणि कबर नष्ट करण्यासाठी आता महाराष्ट्र सरकार काय प्रयत्न स्वतः मस्केच बोलतील। त्यावरती आता महाराष्ट्रामध्ये आंदोलन त्यांनी छेडलेलं आहे, ही कबर महाराष्ट्रातून हटवा नाहीतर कार सेवा आम्ही सुरू करू असं देखील ते म्हणतात। मला वाटतं या विषयावर माननीय मस्केजी स्वतः इथे आहेत आणि सगळ्यांच्या भावना आहेत त्याच आमच्या भावना आहेत। आता शेतकऱ्यांचा प्रश्न राहिले बाजूला, या कबरीलाच घेऊन आता तुम्ही बोलत आहे आणि अन्य कुठलाही प्रश्न नाही। राऊतांच्या डोक्यामध्ये भुसा भरलाय। या ठिकाणी कुठलीही अन्य कामाची माझ्या भगिनींना देण्यात जाणारी त्यांच्या अधिकाराची मदत यात काही कमी नाही। सिंचनाच्या कामामध्ये काम कुठे थांबलेलं नाही, रस्ते निर्मितीचं काम कुठे थांबलं असं दिसत नाही। केवळ संजय राऊत याच्यात राजकारण करू पाहत आहेत, त्यांच्या बोलण्याला महत्व नाही। एक महत्त्वाचा प्रश्न, काल अजितदादा यांचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी बाबासाहेब त्यांनी असं म्हटलं की अजितदादा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एखाद दिवशी कधीतरी होते। आज श्रीरंग बारणे असं म्हणतात की महाराष्ट्राच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। कुठे ना कुठे दोन तुमच्या बरोबर जे पक्ष आहेत त्या दोन्ही पक्षातले पदाधिकारी किंवा महत्वाचे नेते खासदार असं म्हणतात की आमचे नेते हेच मुख्यमंत्री आहेत। मला वाटतं त्यांच्या अपेक्षांमध्ये चूक आहे। कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला, सच्चा कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्रीपदी बघायला आवडेल हे म्हणण्यात चूक आहे।
आणि त्यामुळे ह्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या पक्षापुरतं त्यांच्या बरोबर आहेत. आजचं गणित स्पष्ट आहे. ह्याच दोन्ही नेत्यांनी देवेंद्रजींबरोबर खांद्याला खांदा लावून त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवून काम करतायत. हे त्यातलं सत्य आहे. नाना पटोलेंनी ऑफर दिली होती मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेला, तर त्याबाबत आता म्हणतात की हा भगवेशी एकनिष्ठ एकनाथ शिंदे म्हणाले. मात्र हे भाजपचा झेंडा हातात घेऊन जातात असं संजय राऊत म्हणतात. भाजपच्या झेंड्याची एकनिष्ठ नाना पाटोले देणारे कोण आहे? त्यांच्या झोळीत काय आहे? इसकी झोली खाली वो कब बात कर रहा है? त्यांच्याकडे ना आकडे, ना ते स्वतः नेते, ना त्यांच्या पक्षातले लोक त्यांना ऐकत, ना त्यांचं म्हणणं ऐकत. आणि एकनाथ शिंदे साहेब हे विचारांसाठी लढणारं काय नेतृत्व आहे हे अख्ख्या देशाने बघितलं आहे. त्यांनी केलेला उठाव हा बाळासाहेबांच्या विचारांचा उठाव होता. उद्धवजींसारखा सत्तेच्या खुर्चीसाठीचा त्या ठिकाणी केलेला सत्तेसाठीचा लोलुपपणा नव्हता. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेजींना शिकवण्याची नाना पाटोलेंना गरज आहे असं मला वाटत नाही. ती विधान परिषद पोटनिवडणुकीच्या 3 नावं जाहीर झालेली विधान परिषदेची. हा, तर काहींची नावं डावलली गेली, तर काहींची नाराजी आहे का बाबा? बघ, काहींना जेव्हा संधी मिळते तेव्हा काहींना संधी हुकतेच. संधी हुकणारा कार्यकर्ता आमचा कमजोर नाही, त्याला आम्ही कमी लेखत नाही. ज्याला संधी मिळाली त्याला सगळ्याला तो ताऱ्यावर गेलाय, चंद्रावर गेला असं तोही मानत नाही. आम्ही तसं काही म्हणत नाही. आणि त्यामुळे ज्या 3 कार्यकर्त्यांना संधी मिळाली ते उत्तम कार्यकर्ते आहेत, त्यांना शुभेच्छा आहेत. ज्यांना मिळाली नाही त्यांना मिळेल, माधव भंडारी असतील, इतर लोक देखील जे कोणी असतील मिळेल, ह्याच्या पुढे मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.